आज आपण कच्च्या पपईपासून बनवणार आहोत पेढा। त्यासाठी लागणार आहे कच्ची पपई, साखर, विलायची आणि चुना। सर्वात आधी पपईला छिलून घेऊ। आपली पपई छिलून झालेली आहे बघा। आता आतमधला भाग पांढरा राहते, चमच्याने असं काढून घेऊ। आता याचे मोठे मोठे पीसेस करून घेऊ। हे बघा असे पीसेस करून घ्यायचे। सर्व पपई पीसेस झालेले आहे। हे बघा असे पीसेस करून घ्यायचे। आता काटा चमच्याने खड्डे करून घेऊ। सर्व पीसेस असेच खड्डे करून घेऊ। पीसेसला खड्डे करून झालेले आहे। हे बघा असे करून घ्यायचे। आता एका वाट्यामध्ये काढून घेऊ। डुबतपर्यंत पाणी घालू। चुना घालू याच्यामध्ये। तीन घंटे असे झाकून ठेवू। 3 घंटे झालेले आहे। आता चांगल्याने भिजले की नाही तर बघूया। चांगल्याने भिजलेले आहे आपले पीसेस। आता 2-3 पाण्याने धुवून घेऊ। पाण्याने धुवून झालेले आहे। आता बनवायला सुरुवात करू। पाणी गरम करायला ठेवून देऊ। फुल गॅसवर ठेवायचं आणि झाकण उकळू द्यायला पाणी ठेवू। पाणी उकळलेलं आहे। यात आपण मीठ घालू। पपई आहे। फुल गॅसवरच ठेवायचं आणि त्याला शिजू द्यायला 5 मिनिट असं शिजू देऊ। पपईचे पीसेस हलक्याने शिजलेले आहे। हे बघा। आता बाहेर काढून घेऊ। गॅस बंद करू। वाटा गरम केल्या, गॅस कमीवर आहे। हे पीसेस घालू वाट्यामध्ये। साखर आहे अर्धी वाटी। कमी गॅसवरच असं फिरवायचं। पाच मिनिट असंच फिरवत राहू। 5 मिनिट झालेले आहे। साखर विरघळलेलं आहे। हे बघा चांगल्याने। पुन्हा 5 मिनिट असंच कमी गॅसवर ठेवू। 5 मिनिट झालेले आहे। आपण साखर आणि पपई मिक्स झालेली आहे। आता गॅस बंद करून घेऊ। आपले साखर आणि पपईचे पेढे बनलेले आहे। हे बघा असे पेढे बनले आहे। तर असे पेढे तुम्ही बनवा, खा आणि मला कमेंट्स करून सांगा। धन्यवाद।